नमस्कार. मी नवीन कथा घेऊन आलेली आहे. ती आहे प्रेम, मैत्री, फसवणूक मराठी कथा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कसला क्यूट दिसतो ना गं हा तो. तुला सांगतेच नेहा, असं वाटतं सगळं सोडून त्याचं होऊन जावं. नीता पीसीवर फेसबुक चालू करून माझ्याशी बोलत होते. त्याचा प्रोफाईल फोटो पाहत हल्ली तिचं ते दररोजच झालेलं. कशी ओळख झाली काय माहीत यांची. फेसबुकवरची मैत्री किती दिवस टिकले शंकाच होती. आणि वर नीता म्हणजे अगदी कहरच. अगं पण तू का नुसत्या भानगडी मागे लागून घेतेस? तुला एक बॉयफ्रेंड जमत नाही का गं? मीही जरा रागतच बोलले. अरे तू नहीं समझेगी मेरी जान, कमबख्त दिल भौरे की तरह उड़ता है मेरा, आ जाते हे पसंत कुछ चेहरे तो क्या करे. नीताने फिल्मी डायलॉग मारला. मला तर अक्षरशः राग आलेला तिचा, पण मी काहीच बोलले नाही. थोडा वेळ थांबून मी तिथून निघाली. नीता अजब कॅरेक्टर आहे हीच. स्वतःचा एक बॉयफ्रेंड आहे तरी पण फेसबुकवर फेक अकाउंट सुरू करून नवीन नवीन मुलांशी फ्रेंडशिप करायची, प्रेमाच्या गप्पा मारायच्या, मग भेटायचं आणि त्या मुलांना तरी काय आहे, त्यांना आयतच भेटायचं सगळं. मग मागे का हटली? नीताच्या विचारचक्रातच मी कधीतरी येऊन पोहोचले, मलाच कळले नाही. नीता तशी माझी बालमैत्रीण, एकदम घट्ट अशी आमची मैत्री. तशी ती आहेच खूप प्रेमळ, अगदी लहानपणापासून. पण ऑर्कुटवर एकाशी मैत्री झाली, त्याचं रूपांतर पुढे प्रेमात झालं. मला अनिल अजिबात आवडायचा नाही. दिसण्यात नीता पुढे तो अगदी काहीच नव्हता. बरं वागणं तरी ठीक असावं तर ते पण नाही. सारखा फक्त नीतावर शंका घेऊन असायचाच. सुरुवातीला तर ती बिचारी सगळं सहन करायची. नंतर तो हातही उगारू लागला. तिला खरं तर त्याच्यासोबतचे नाते संपवायचेही होते. तरीही मन अडकलेलं तिची त्या 4 वर्षाच्या नात्यात. पण हल्ली त्याच्या अशाच वागण्यामुळे नीता कंटाळून आता खरोखरच त्याच्या नकळत इतर मुलांशी बोलायची. मी सहसा ऑफिसवरून जाताना नीताला भेटून जायचे. असं फेसबुकवर काल एकाशी ओळख झाली तिची. त्याच्यातच फोटो दाखवत होती ती मला. खरं सांगायचं तर 3रा फोटो होता तिने मला दाखवलेला. या अगोदरही तिने दोघांची ऑनलाईन फ्रेंडशिप ठेवली होती. फक्त ऑनलाईनच हां. प्रत्यक्षात मात्र 1-2च भेटली असावी. त्यांना तेही मैत्रीपुरतं. आता हा 3रा. पहिल्या दोघांच्या वेळी तर मला फारसे काही वाटतले नव्हते. पण आता मी नीताशी थोडं तुटकतेचं बोलले. अजून एक, नीतावर मगाशी मला राग येण्याचं कारणही बहुतेक हाच नवीन मुलगा असावा. सुमेध नाव त्याचं. दिसायला एकच नंबर. अगदी शाळेत असल्यापासूनचं माझं क्रश आमिर खान. त्याच्यासारखं चेहरेपट्टी, गोरापान. त्याचा फोटो पाहता क्षणीच मला माझ्या आयुष्यातली पोकळीक जाणवू लागली. मी पण इतकी नाही काही विचार करते. पुढचे 2 दिवस ऑफिसमध्ये काम जास्त असल्यामुळे नीताकडे जाणं काही जमलं नाही. पण या 2 दिवसात सुमेधला फेसबुकवर शोधून काढायचंच. त्याची प्रोफाईल झाडून पाहिली. थँक गॉड सिंगल होता तो. दिवसभर वेळ नाही भेटला, पण अख्खी रात्र त्याच फोटो पाहण्यात गेली. माझी बाई, एवढी का मी वेडी झाली त्याच्या पाठी. मला तसं पूर्वीपासून प्रेम प्रकरण वगैरे यात कधी इंटरेस्ट असा नव्हताच. पण सुमेधला पाहिल्यापासून खूप बदल चाललेलं होतं माझं मन. मध्येच कुठल्याही क्षणी त्याचा फोटो नजरेसमोरच्या वलयात यायचा. रस्त्याने चालता अचानक त्याची आठवण यायची. अरे देवा, हे काय होत आहे माझ्यासोबत. अवघ्या 2च दिवसात मी त्याचा इतका विचार करू लागली होते. ते एक मृगजळ आहे हे समजूनसुद्धा मी आजपर्यंत प्रत्यक्षात आलेले सर्व प्रस्ताव धुडकावले होते. हा तर फेसबुकवर. मग काय बोलता, आणि त्यात नीताही त्याच्यावर फिदा. तरीही मन मानायला तयार नव्हते. 3ऱ्या दिवशी संध्याकाळी नीताच्या घरात पाय ठेवताच ती मला अक्षरशः आत खेचून घेऊन गेली. अगं, सुमेधने माझा फोटो मागवला होता पाहायला, नीता उत्तेजित होऊन सांगत होती. मग मी काहीसं त्रासिक होऊन विचारलं. मग काय, मी पाठवलं त्याला. पण त्याला आपल्या दोघांचा फोटो म्हणाले त्याला. ओळख यातली कोण आहे ती? नीता. काय? आता आश्चर्यचकित व्हायची पाळी आली माझी. अगं पण का? मी नीताला असं विचार करण्याविषयीचं कारण विचारलं.
का माहीत नाही, पण मला वाटलं गंमत करू. पण याचा उलटाच परिणाम झाला ग स्नेहा. नीता काकुळतेने म्हणाली. काय झालं असं? मी उत्सुकतेने विचारलं. त्याने प्रपोज केला नीता. व्हॉट? नीताचं म्हणणं ऐकून मला खरंच रडायला यायला बाकी राहिलेलं. इतकं बेकार फील होऊन लागलेलं. तरीही नीताच्या चेहऱ्यावर समाधान दिसत नव्हतं. हा ना यार, प्रपोज केलं, पण तू समजून. त्याला तुझा फोटो आवडला. मीही म्हटलं अजून थोडी गंमत करू म्हणून हो हो करत गेले आणि त्याने टाकला बॉम्ब. मग मला तू आवडतेस अन काय ना काय, नीता नाराजीतच बोलली होती. एव्हा ना मलाही थोडे हायसे वाटायला लागले होते. पण तरीही आता पुढे काय होणार याची काळजी होती. मी नीताला अजून माझ्या मनातले काही सांगितले नव्हते. खरं सांगायचं तर माझी मलाच खात्री नव्हती. पुढे काय करणार आहेस आता? मी नीताच्या मनातलं काढून घेण्याचा प्रयत्न केला. माझी बुद्धी भ्रष्ट झालेली. मी माझाच फोटो द्यायला हवा होता फक्त. तू तसंही त्याच्यात इंटरेस्ट घेणार नाहीस, मला माहीत आहे. बघू काय करायचे विचार करते मी. नीता थोडीशी चिंतितच होती. अगं पुढे काय म्हणजे? जरी सुमेधला तू सगळं खरं सांगितलं आणि तो तयारही झाला, तरी तुझ्या आत्ताचा बॉयफ्रेंड अनिलचं काय? त्याला काय सांगशील? मी नीताला परिस्थितीची जाणीव करून देत विचारले. माहीत नाही. अनिलला यायला काही सांगायला विचार नाही माझा. सुमेधला भेटून फोटोसुद्धा प्रत्यक्ष सांगेल सर्व. दॅट्स इट. नीता काहीच झाले नसल्याच्या आविर्भावात बोलत होती. मला मात्र ते खटकत होते. नीताकडून निघाल्यावर मी माझा निर्णय केला. रात्री जेवण करून झाल्यावर मी मोबाईल घेतला. नीताच्या फेक अकाउंटचा ID पासवर्ड माहीत असल्याने तिचं अकाउंट चालू करायला फारसे कष्ट पडले नाही. सगळ्यात अगोदर सुमेधबरोबरची तिची चॅटिंग पाहिली. अगदी सुरुवातीपासूनची सगळा प्रकार लक्षात आला. नीता मॅसेजमध्ये सुमेधची जरा जास्तच फ्लटिंग करायची. तो मात्र बुजरा वाटत होता. तिच्या मेसेजेसना त्यांच्या स्माइलीस उत्तर असायचे फक्त. शेवटचा मेसेज पाहिला. अपेक्षेप्रमाणे नीतानेच त्याला केलेला. तो फोन नंबर मागण्यासाठी. सुमेधचा त्यावर काही रिप्लाय आला नव्हता. बहुतेक कामात असावा. तो सेकंड शिफ्टमध्ये असायचा हे मॅसेजमधून कळलं होतं मला. झोप तर खूप आलेली, पण आज या विषयावर कुरापत करायचीच असे ठरले होते मी. आणि मी तसंच अगदी करायचं घेतलं. सर्वप्रथम नीताच्या फेक अकाउंटचा पासवर्ड चेंज केला आणि शांत झोपायला घेतली. रात्री साधारण 12 वाजता सुमेधचा मेसेज आला. त्यानं नंबर दिला त्याचा. नीताने चुकून केलेल्या त्या गमतीकडे सुमेधने सत्य मानून कूच केलं होतं, पण ते पूर्ण सत्य नव्हतं. बस मला त्याचं गमतीचा आणि सत्याचा मेळ घडवून आणायचा होता. हाय, निघालास का घरी? मी हो, आत्ताच. तुला राग तर नाही ना आला? मी तुझा फोटो पाहून थोडं घाईतच विचारले त्याबद्दल, सुमेध म्हणाला. सुमेध आणि नीताची चॅटिंग आता मीच पूर्ण करत होते. माहीत नव्हतं याचा अंत कुठे असेल ते, पण थोडं का होईना मन स्वार्थी बनून पाहत होतं. नाही, राग नाही आला, पण इतक्या अचानक तू विचारलेस. अजून आपण एकमेकांना भेटलोच नाही. आपल्या आवडीनिवडी वगैरे काहीच माहीत नाही. मग कसं ना काही बोलणार मीही मनात जेच आलं सांगितलं. हो, तुझंही बरोबर आहे, पण मी समोर आलो असतो तर हे सर्व नसतं बोलू शकलो. कधीच जमलं नसतं प्रपोज करणं, सुमेध म्हणाला. मला वाटतं आपल्याला त्या अगोदर भेटून एकमेकांना वेळ द्यायला लागेल, नाही का? मी बिनधास्त बोलून मोकळे झाले. अर्थातच माझ्या मनातलं बोललीस तू, सुमेध म्हणाला. डन. मग पण एक अट आहे माझी. मी अजूनही सावध राहत म्हणाले. बोल, काय अट आहे? जमली तर मान्य करेलच, सुमेध म्हणाला. आपल्या मैत्रीदरम्यान तुला फेसबुक बंद ठेवावं लागेल. आपले हो की नाही एकदा नक्की झाले तर तू पुन्हा तुझा अकाउंट वापरून तुला माझ्या हवाली करावं लागेल. मी त्याच्या उत्तराचा अंदाज घेत त्याला कसेबसे विचारले. त्यातून 2 गोष्टी निश्चित होणार होत्या. एकतर मी त्या अकाउंटशी काही
वेडंवाकडं करणार नाही असा त्याचा माझ्यावर विश्वास. आणि दुसरं म्हणजे स्वतःच फेसबुक अकाउंट माझ्याकडे दिलं असतं तर माझ्या त्याच्यावरचा विश्वास वाढला असता. सहसा असं झालं नसतं. पण आम्ही दोघेही त्या रात्री एकमेकांमध्ये इतकं गुंग होऊन गेलो की एकमेकांसाठी काहीही करू शकलो असतो. सुमेधने जराही आडेवेडे न घेता मला ID पासवर्ड दिला आणि माझ्या त्याच्यावरचा विश्वास द्विगुणित झाला. रात्री 2 वाजेपर्यंत त्याच्याशी चॅटिंग चालू होती माझी. जितकी होईल तितकी त्याच्याबद्दल माहिती काढली. त्याच्या सांगण्यात सुसूत्रता होती. सुमेधची चॅटिंगवरून बोलताना खूप आपलेपणा जाणवू लागला. त्याच्या मेसेजेसमधून जे कळत होतं की त्याला मुलींशी बोलण्याचा अगदीच अनुभव नाही. एकूण त्याचं व्यक्तिमत्व मला जेन्युइन वाटलं. त्या रात्रीने खरंच मन सुखावून गेलं होतं. एका अनोळखी व्यक्तीशी मी इतका वेळ चॅटिंग करत होते. झोप कुठल्या कुठे पळून गेली होती. उलट फ्रेश वाटत होतं. मनातली आजपर्यंतची सगळी मरगळ निघून गेल्यासारखी. रात्री झोप कधी लागली कळलेच नाही मला. सकाळी 6ला जाग आले तेव्हा पाहिले सुमेधचे 3-4 मेसेज होते. ऑफिससाठी आवरायला 2 तास होते माझ्याकडे. पण महत्त्वाचं काम अजूनही करायचं होतं मला. सुमेधच्या अकाउंटचा पासवर्ड बदलला. नंतर त्याच्या अकाउंटमधील प्रायव्हसी सेटिंग पण बदलली. त्याच्या अकाउंटमधून नीताच्या फेक अकाउंटला ब्लॉक केलं. आणि शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नीताच्या अकाउंटमधून कालची सर्व चॅटिंग डिलीट करून टाकली. या सगळ्यामागे प्लॅनिंग हीच होती की नीता आणि सुमेधमध्ये काही कॉन्टॅक्ट राहू नये. सगळं आटोपून थोडा वेळ शांत बसले. कालची रात्र आणि आजचा कारनामा हे सर्व करताना खूपच थ्रिल वाटत होते. या दिवसानंतर साधारण 1 महिना आम्ही भेटत राहिलो. सुमेध राहायला दुसऱ्या जिल्ह्यात होता. त्यामुळे आमचं भेटणं तसं आठवड्यातून 1दा-2दा व्हायचं. फोनवर बोलणं मात्र अगदी रोज व्हायचं. पहिल्याच भेटीत त्याच्यातल्या साधेपणा मला भावला होता. महिन्याभरानंतर त्याच्या आईवडिलांना भेटण्यासाठी घरीही घेऊन गेला तो मला. म्हणजे मैत्रीण म्हणूनच. त्या दिवशी मला सोडायला येताना त्याने विचारलं, लग्न करशील माझ्याशी? नाही म्हणण्यासारखं माझ्याकडे काहीच कारण नव्हते. आणि याच एका क्षणासाठी मी नाही ते पराक्रम केले होते. तरीही मनात नीताबद्दल वाईट वाटत होतं. मी सुमेधला 1 महिन्यापूर्वीचा सगळा प्रकार जशाचा तसा सांगितला. आता खरंच तूच उत्तर दे. मी जे केलं ते योग्य की अयोग्य? मी? माझं ऐकून सुमेध हसत सुटला. खूप वेळ हसला. अगं वेडाबाई, बरे झाले ना तू हे सगळं केलंच नाही तर एव्हाना नीताशी माझा ब्रेकअप पण झाला असता आणि मजबून बनून भटकत फिरलो असतो. सुमेधचं हसणं अजून थांबले नव्हते. मी त्याला हलकी चापट मारली म्हणून. तसं नाही रे, पण ती माझी मैत्रीण आहे म्हणून वाईट वाटते. अगं मुळात मला तुझा फोटो आवडला होता आणि तुझा फोटो पाहून मी प्रपोज केलेला आणि आज तूच माझ्यासोबत आहेस. मग यात चुकीचं काय आहे? आणि जे काही तू केलं आहेस त्यातून चांगलाच निष्पन्न झाले तो बाकी ग्रेटच आहे, सुमेध मला समजावत म्हणाला. त्याचा हा पॉईंट मला पटला. स्नेहा, तू मला मिळवण्यासाठी इतकी धडपड केली आहेस ते जाणल्यावर तर मी आणखी तुझ्यावर प्रेमात पडलो आहे. आणि आता तर मी ठरवलेच आहे, लग्न करेल तर तुझ्याशीच. अर्थात तू हो म्हणशीलच तर. सुमेधने पुन्हा लग्नाचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला. अरे हो, तुझ्याशी लग्न करण्यासाठीच तर एवढी धडपड केली मी. माझ्या आनंदाला पारावाच उरला नव्हता. नीताशी इतके दिवसात मी भेटण्यात टाळलं होतं आणि तिने नकळत केलेल्या चुकीमुळे मला माझ्या आयुष्याचा जोडीदार मिळाला होता. नीताला स्वतःहून सांगायचे नाही असेच आम्ही ठरवले होते. जेव्हा कळेल तेव्हा कळेल. तिला कळल्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल हे मलाच माहीत नव्हते. पण मला तरी असं वाटते मी जे केले ते योग्यच होतं. शेवटी युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं. अशीच छानशी मैत्रीवरती कथा घेऊन आलेली होती मी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच पुन्हा नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्हीही शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या कथेकडे.